कोरोना काळानंतर द्राक्ष उत्पादकांना अच्छे दिन, मागणी वाढली, दरात सुधारणा। कोरोना काळानंतर तब्बल 4 ते 5 वर्षांनी नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना अच्छे दिन आले। उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं उत्तर भारतातून द्राक्षांना मोठी मागणी वाढली आहे। यामुळे बाजारात दरही समाधानकारक मिळतोय। शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतोय। सप्टेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसानं द्राक्ष बागांना फटका बसल्यानं उत्पादनात घट झाली। परिणामी मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाली। या परिस्थितीचा परिणाम म्हणून सध्या द्राक्षांना प्रति किलो 50 ते 80 रुपये दर मिळतोय। यामुळे गेल्या काही वर्षात मातीमोल दराने द्राक्ष विकणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा खर्च करून निघण्याची आशा आहे। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मागणी वाढल्यानं मोठा दिलासा मिळालाय। बाजारातील स्थिरता कायम राहिल्यास त्यांना अधिक फायदा होण्याची शक्यता आहे। काय म्हणतात द्राक्ष उत्पादक आणि व्यापारी, बघूयात। नमस्कार, मी द्राक्ष उत्पादक शेतकरी गेल्या 20 वर्षापासून द्राक्ष शेती करतोय। साधारणतः गेल्या 10 वर्षात अगदी आम्ही द्राक्ष मातीमोल भावाने विकले, अगदी 10 ते 15 रुपये, ज्यातून उत्पादन खर्चसुद्धा निघणं मुश्किल होतं। पण यावर्षी काय झालं, अवेळी येणारा पाऊस, थंडी यामुळे द्राक्षाचं बऱ्यापैकी नुकसान झालं आणि माल पण त्या प्रमाणात कमीच निघाले आहे यावर्षी। आणि त्यामुळे यावर्षी कुठेतरी शेतकऱ्यांना रेट चांगले मिळत आहे। माझा SSNचा प्लॉट आहे, यावर्षी 61 रुपये रेट मिळाला। त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी समाधानी आहे। जय शिवराम मित्रांनो, यावर्षी द्राक्ष उत्पादक पट्ट्यामध्ये साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यामध्ये परतीच्या पावसाने प्रचंड मोठा धुमाकूळ घातला आणि परतीच्या पावसाने धुमाकूळ घालून सर्वच द्राक्ष पट्ट्यामध्ये खूप मोठं नुकसान केलं। परंतु आम्ही द्राक्ष उत्पादकांनी रात्रंदिवस अहोरात्र कष्ट घेऊन राहिलेले जे द्राक्ष त्याच्यावर मेहनत घेऊन वेळप्रसंगी जास्तीत जास्त महागडे औषधं असतील, खतं असतील, त्याचं योग्य नियोजन करून दर्जेदार असे द्राक्ष तयार केलेले आहे। आणि दर्जेदार द्राक्ष असल्यामुळे प्रत्यक्ष या सीझनमध्ये मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी होतो आहे। आणि रेसिड्यू फ्री द्राक्ष बनवल्यामुळं त्याचं डिमांड आपण वेळोवेळी ग्राहकापर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचू शकत नसल्यामुळं यावर्षी द्राक्ष उत्पादकांना स्वतः अगदी आम्हालासुद्धा चांगले दिवस आलेले आहे। आणि कधी नव्हे ते कोरोना नोटबंदीनंतर यावर्षी द्राक्ष उत्पादकांना 2 रुपये जास्तीचे मिळत आहे। हे बघून नक्कीच चेहऱ्यावर समाधान वाटतंय। परतीच्या पावसामुळे माझ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे चालू वर्षी खूप असे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या मोठ्या संकटावर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी मात करून अप्रतिम दर्जाचे द्राक्ष बनवलेले आहे। आणि रेसिड्यू फ्री जास्तीत जास्त कसे बनवतील यावर जास्त कल दिला असून मी कृष्णतारा फ्रूट सप्लायर्स देवगाव या कंपनीचा प्रोप्रायटर असून आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या मालाची थॉम्सन या व्हरायटीचे 55 ते 58 रुपये पेड कटिंग रोख स्वरूपात पेमेंट करत असून RK असेल, अनुष्का असेल, SSN असेल या व्हरायटींना 58 रुपयापासून तर 71 रुपयापर्यंत मालाचा दर्जा बघून रेट देत असून चालू हंगामात टेम्परेचर अति असल्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी होत आहे। कोरोनानंतर माझ्या द्राक्ष शेतकरी बांधवांना पहिल्यांदाच असे रेट बघायला मिळत आहे। जो माझा शेतकरी बांधव द्राक्ष उत्पादकाला कंटाळला होता, या शेतकरी बांधवांनी यावर्षी जास्तीत जास्त क्वालिटी माल बनवण्यावर कल दिला असून त्याचा फायदा निश्चित माझ्या शेतकरी बांधवांना होत आहे। इथून पुढेही या शेतकरी बांधवांनी असेच अप्रतिम दर्जाचे द्राक्ष बनावे अशी माझ्या कृष्णतारा फ्रूट कंपनी देवगाव यांच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करत आहे। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ
देयर कॉन्फिडेंस विद अस कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित कम्युनिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है, कई बार ये सारा मिस आउट हो जाता है। हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।